निसर्गाच्या नियमाप्रमाणे मातेच्या गर्भामध्ये बाळ 9 महिने आणि 9 दिवस राहतं, त्यानंतर त्याची प्रस्तुती होते। पहा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसंग आहे। माई बापा हो, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। जगाच्या कल्याणासाठी माझ्या मामांनीही अवतार घेतला होता। पहा, एक महिला होती, एक माऊली होती आणि तिच्या गर्भामध्ये बाळ 27 महिने राहिलं। किती महिने? 27 महिने राहिलं। अमावास्या आली की पोट वाढायचं, पौर्णिमा आली की पोट कमी व्हायचं। काय करावं काय कळेना। माई बापा हो, डॉक्टर झाले, वैद्य झाले, सर्व काही झालं, काय करावं काय कळेना। त्यांना कळालं की माझ्या बाळू मामांचा तळ, काय माझ्या मामांचा तळ गावाबाहेर आलेला आहे। सर्व कुटुंब माझ्या मामांच्या तळावरती गेलं, मामांना लोटांगण घातलं। ती महिला मामांना म्हणू लागली, मामा काय सांगू माझं दुःख तुम्हाला मामा। अमावास्या आली की पोट वाढतंय हो, पौर्णिमा आली की पोट कमी होतंय। मामा, तुमच्याशिवाय आता माझं दुःख कोणीही दूर करणार नाही मामा, तुम्हीच माझं दुःख दूर करा, माझ्यावरती आलेलं संकट नाहीस करा। मामा म्हणतात, हे बघ माझ्या हातात काही नाही, या तळावरती राहा, या बाळू धनगराच्या तळावरती राहा। एवढा पवित्र तळ माझा आहे, माझ्या मेंढी माऊलीची जर सेवा केली ना, तुझ्यावरती आलेलं संकट नक्कीच दूर होईल। असं म्हटल्यानंतर ती महिला मामांच्या तळावरती राहिली। माई बापा हो, मामांची सेवा करायची, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करायची। काही दिवसांनी परत तोच प्रश्न त्या माऊलीनं माझ्या मामांना केला, मामा अहो मामा सांगा ना, कधी माझं ही संकट आलेलं कधी दूर करताना। मामा, अमावास्या आली की पोट कमी होतंय, एवढ्या वेद वाढतंय मामा, एवढ्या वेदना मला होत आहेत, एवढ्या वेदना मला होत आहेत मामा, आता तुम्हीच माझ्यावरती आलेलं संकट दूर करा। असं म्हटल्यानंतर माईबाप्पा हो, मामा त्या महिलेला म्हणतात, हे बघ आता तुमचा जो परिवार आहे तो सर्व घरी जा आणि घरी गेल्यानंतर मला बातमी सांगा। ती सर्व घरी जातात। त्या महिलेला एक लेकरू होतं, त्याचं नाव बाळू असं ठेवलं गेलं। आता बाळू नाव ठेवलं गेलं, परंतु जन्मताच त्या मुलाचा कान कापलेला होता, काय अर्धा कान कापलेला होता। आता काही दिवसानं बाळू मोठा झाला, त्यावेळेस त्या परिवारानं त्या बाळूला मामांच्या सेवेसाठी नेऊन सोडलं, मामांच्या तळावरती सोडलं। पहा, तो बाळू नावाचा मुलगा रोज माझ्या मामांची सेवा करायचा, रोज माझ्या मेंढी माऊलीची सेवा करायचा। खूप दिवस झालं बाळू मोठा झाला। आता तो परिवार मामांपाशी आला, मामा आता नेऊ का आमच्या लेकराला? आम्ही घरी खूप दिवस तुमची सेवा केली आमच्या बाळूनं, मामा सांगा ना नेऊ का? तुमची जर परवानगी असेल ना तर आम्ही घेऊन जातो। आता असं म्हटल्यानंतर मामांच्या डोळ्यात पाणी होतं। मामा सगळीकडे पाहतात आणि म्हणतात की तुम्हाला माहित आहे का, या लेकराला बाहेर काढण्यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला, मला किती त्रास सहन करावा लागला। अरे मला हातामध्ये सुदर्शन चक्र घ्यावं लागलं आणि ते सुदर्शन चक्र चुकून या लेकराच्या कानी लागलं आणि याचा अर्धा कान कापलेला आहे। आणि खरंच माई बापा हो, अर्धा कान कापलेला होता। पहा, भक्तासाठी माझ्या मामांनी सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं, आपल्यासाठी का घेणार नाही? नक्कीच घेतील, परंतु आपला काही पाहिजे तर संतांची पायी हा माझा विश्वास। आपला संत श्रेष्ठ बाळूमामांवरती विश्वास पाहिजे का? तर आपल्यावरती आलेलं संकट माझे मामा नक्कीच दूर करतील। विठाला विठाला पहा माई बाप्पा हो, भगवंताचं नामस्मरण कसं करायचं सांगायचं झालं ना, अरे एवढी ताकद भगवंतामध्ये आहे, एवढी ताकद माझ्या शिव अवतारी संत बाळूमामांमध्ये आहे माई बाप्पा। खरं सांगायचं झालं ना, आपण जर बाळूमामांचा भंडारा कपाळी लावला ना तर आपल्यावरती
आलेलं संकट नक्कीच माझे मामा दूर करतील. अरे माझ्या बाळू मामांना सांगू नका की संकट किती मोठं आहे. काय माझ्या मामांना सांगू नका की संकट किती मोठं आहे. माई बाप्पा हो, त्या संकटांना सांगा की माझे शिव अवतारी संत बाळू मामा किती मोठे आहेत. संत बाळू मामा किती मोठे आहेत. बोला बोला बाळू मामा चाणा माना. बोला बोला बाळू मामा चाणा माना. बोला बोला बाळू मामा चाणा माना. खरंच माय बाप्पा हो, एवढा आनंद वाटतोय ना की आपण सर्वजण येथे उपस्थित आहात. का तर माझ्या मामांवरती आपला सर्वांचा विश्वास असेलच ना, म्हणून आपण सर्वजण येथे आलात. खरंच माय बाप्पा खूप आनंद वाटतो. आणि एवढा समाज पाहिल्यानंतर मला तर काय झोप येणार. मग तुम्हाला येते की नाही मला सांगता येत नाही. ही पुढची मंडळींना नाही येणार, पण मागच्या महिलांना आल्या विठाला. पहा, आपण एवढं भगवंताचं चिंतन एवढ्या आनंदाने ऐकत आहात श्रोते मंडळी. खूप आनंद वाटतो खरंच. आणि मला असं वाटतंय की आपल्या सर्वांचा खरंच माझ्या मामांवरती विश्वास असेल आणि नक्की असेल. आणि खरंच माय बाप्पा हो सांगू का, आपला जर माझ्या मामांवरती विश्वास असेल ना, तर माझे मामा आपल्याला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. हा माझ्या मामांचा शब्द आहे. पहा माई बापा हो, भगवंताचं नामस्मरण कसं करायचं सांगायचं झालं ना, तर प्रेमानंद महाराज सर्वांना माहीत आहेत की नाही, वृंदावनाचे प्रेमानंद महाराजजी. अरे भगवंतावरती एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे की दोन्ही किडण्या नाहीत. काय दोन्ही किडण्या नाहीत तरी ते जिवंत आहे. पहा शांततेने ऐका, दोन्हीही किडण्या नाहीत तरी ते जिवंत आहे. एका पत्रकारानं विचारलं, बाबा महाराज तुम्ही जिवंत कसे, दोन्हीही किडण्या नाहीत. त्यावेळेस माझे प्रेमानंद महाराज सांगतात की अरे मला माझ्या भगवंतावरती एवढा विश्वास आहे की माझी एक किडनी माझी राधा राणी आहे आणि दुसरी किडनी माझा भगवान कृष्ण कन्हैया आहे. खरंच माय बापा भाग्यवान आहे की मला आज तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग झाला आणि आनंदही वाटतोय तुमच्या सर्वांचा चेहरा पाहून. काय तुम्ही घरून जेवून आलात की काय? एवढा आनंदी चेहरा पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय सर्वजण घरी जेवूनच आले असतील. विठाला पहा माये बाप्पा हो, माझ्या मामांचं चरित्र सांगायचं ना तेवढं कमीच आहे. दिवसही पुरणार नाही, रात्रही पुरणार नाही, एवढं सुंदर चरित्र माझ्या बाळू मामांचं आहे. काय सांगावं माझ्या मामांबद्दल. खरंच आपण बाळू मामांची पूजा केली पाहिजे, बाळू मामांचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. खरंच माई बाप्पा हो, आपण बाळू मामांवरती विश्वास ठेवला पाहिजे, माझ्या बाळू मामांची पूजा केली पाहिजे. मी म्हणते तुम्हाला की अरे माझ्या मामांचं चरित्र सांगावं तेवढं कमीच आहे आणि एवढं सुंदर चरित्र माझ्या बाळू मामांचं आहे. माय बापू पहा, माझ्या मामांचा एक भक्त होता बाबा आरतीकर नावाचा. काय तुम्ही ऐकलंही असेल, कारण की अनेक कीर्तनकार येऊन सांगून जातात. पहा माई बाप्पा हो, माझ्या मामांचा एक भक्त होता बाबा आरतीकर नावाचा. एवढा सुंदर गायन करायचा, एकादशीला माझ्या मामांच्या तळावरती जायचा. माझ्या मामांच्या तळावरती गेल्यानंतर भजनाचा कार्यक्रम सर्व भक्त मंडळी करायचे. अरे एवढा सुंदर गायन की जे भक्त होते ना उठून नाचायचे. एवढं सुंदर गायन, माझे मामाही त्या भजनामध्ये तल्लीन होऊन जायचे. एवढं सुंदर गायन बाबा आरतीकर करायचे. पहा, एकादशीला बाबा आरतीकर मामांच्या तळावरती गेले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर बाबा आरतीकर घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस मामांनी आवाज दिला, अरे बाबा आरतीकर इकडे. त्यावेळेस बाबा आरतीकर पळताच मामांजवळ गेला. मामा सांगा ना काय, मला का बोलवलं मामा? त्यावेळेस मामा म्हणतात, हे बघ तुझा आवाज खूप
सुंदर आहे, मला खूप आवडला. एकच इच्छा आहे. काय? माझी एकच इच्छा आहे की रोज ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करीत जा आणि जोपर्यंत मी सांगत नाही ना तुला की थांबव, तोपर्यंत थांबवायचं नाही. ठीक आहे मामा. बाबा आरतीकार घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सकाळ झाली. ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ समोर घेतला, पारायण करू लागला. 1 महिना झालं, 2 महिना झालं, बाबा आरतीकार पारायण करत होता. एक दिवशी त्याचं लक्ष देवाऱ्यावरती गेलं आणि देवाऱ्यावरती गेल्यानंतर त्याला साक्षात नागराजांचं दर्शन झालं. माई बाप्पा हो, भिला नाही तो, कारण की त्याला सांगितलं होतं माझ्या बाळूमामांनी, अरे जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत पारायण थांबवायचं नाही. पहा माई बाप्पा हो, भिला नाही. रोज ती क्रिया होऊ लागली. ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ समोर घ्यायचा, वाचन करू लागायचा. नागराजा यायचा, ऐकायचा, डुलायचा. पारायण संपलं की निघून जायचा. आता बाबा आरतीकारला प्रश्न पडला, अरे नेमका कोणता देव असेल? मला माहित आहे हा देवच आहे, पण नेमका कोणता देव असेल? आपण बाळूमामांना जाऊनच विचारू. सकाळी सकाळी मामांच्या तळावरती गेला. मामांनी पाहिलं, स्मित हास्य केलं. बाबा आरतीकार इकडं काय काम? त्यावेळेस बाबा आरतीकार मामाकडे जातो, मामांचं दर्शन घेतो. मामांना म्हणतो, मामा एक विचारू का तुम्हाला? हा विचार ना, काही समस्या तर नाही ना तुझी? मामा एक समस्या आहे. पहा, तुम्ही म्हणता ना की जोपर्यंत मी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण थांब म्हणू तोपर्यंत थांबवायचं नाही. परंतु मामा सांगा ना की एक नागराजा येतोय आणि माझ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं श्रवण करतोय. असं म्हटल्यानंतर मामा हसतात आणि हसल्यानंतर म्हणतात, वेड्या, अरे लेकीच्या, काय म्हणतात, अरे तुला काही कळत नाही का? ज्या अर्थी मी तुला सांगितलंय की पारायण थांबवू नको, त्या अर्थी तू समजून जायला पाहिजे. बाळू धनगाराशिवाय दुसरा कोणी नाही आणि नसेल. पहा माई बाप्पा हो, त्यावेळेस बाळूमामांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं श्रवण केलं. इच्छा झाली माझ्या मामांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचं श्रवण करण्याची. एवढा सुंदर ग्रंथ, एवढा पवित्र ग्रंथ माझ्या बाळूमामांनाही श्रवण करण्याची इच्छा झाली. आपणही रोज एकतरी ओवी अनुभवली पाहिजे आणि माझ्या बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे. विठाल विठाल. पहा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्याचे माझे हित करीती सकळ. कोण आपले हित करता? बाळूमामा. आणि त्यांच्या हितामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. कशी प्राप्ती होते? त्याचा भंग. त्याचे माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुम्हाला झोपा येतात का? महिला मंडळ माग येतात का नाही? का बाळूमामांचं नामस्मरण करायचं का? सर्वांनी हात वर करा. सर्वांनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल मंडळ, सर्वांनी हात वर करायचं. सर्वांनी, फक्त गायनाचार्य सोडू. हरी सोन्याचं घुंगरू गोफणीला बाळूमामा
करणार नाही ना त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. सर्वांनी हात वर करायचं, कारण की माई बाप्पा हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळ्याचा आनंद आपण माझ्या मामांच्या तळावरतीच घेतला पाहिजे. सर्वांनी हात वर करायचं, सर्वांनी. हरी